नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रथम जी ब्लॉगवर, जिथे तुम्हाला मिळतं आहे दुबईचा खास अनुभव आणि मजा. जर तुम्ही इथे नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढे येणारे व्हिडिओ अजून मजेशीर होणार आहेत. चला तर मग रेडी होऊया आणि सुरुवात करूया आजच्या धमाल ब्लॉगला. शेवटपर्यंत नक्की रहा. एक्चुअली मार्केट मेरे यहाँ से करीबन 3 किलोमीटर है, तो भी हम अभी चल के जा रहे हैं. चल के जाने के लिए मुझे 15 से 20 मिनट लगेंगे. मैं ज़्यादा से ज़्यादा कोशिश करूँगा जल्दी पहुँचने के लिए और पूरा कवर करने का कोशिश करूँगा. आप मेरे साथ बने रहिए. थँक्यू. मित्रांनो, आपण गाडीने सुद्धा मार्केटला जाऊ शकतो, पण आपण जाणार आहोत चालत, जेणेकरून तुम्हाला आजूबाजूचा सगळा परिसर मी दाखवू शकतो. चला तर मग पटापट आपण पोहोचूया मार्केटला. मित्रांनो, आपण आता पोहोचलो लेबर कम्युनिटी मार्केट, म्हणजे दुबई येथील कामगार मार्केट. इथे कामगारांच्या सोयीसाठी दुबई म्युन्सिपाल्टीने सेपरेटली एक मार्केट बनवले आहे की कामगारांना एका ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध होतील. या ठिकाणी आपल्याला भाज्या, फळे, त्याचप्रमाणे खाण्याचे सर्व पदार्थ इथे मिळतात. आज ईद असल्यामुळे खूपच गर्दी आहे, तरी पण आपण पूर्ण मार्केट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आपण आता आहोत फळ सेक्शनला, ज्या ठिकाणी सगळे तुम्हाला फळांच्या गाड्या दिसतील आजूबाजूला. इथे प्रत्येक सेक्शन डिवायडेड केलेलं आहे, जसं की फळांचं, भाज्यांचं, अलग अलग सर्व इंडियन भाज्या तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे आज. तसंच या मार्केटला इथे बंगाली मार्केट असंही बोललं जातं. या मार्केटमध्ये तुम्हाला जास्त करून पाकिस्तानी आणि बांगलादेश लोकांचे जास्त स्टॉल तुम्हाला दिसतील. आपण जास्तीत जास्त मार्केट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. फळ सेक्शन संपल्यानंतर आपण दुसऱ्या सेक्शनला जाऊ. इथे बघा नारळ दिसतोय आपल्याला, अननस, इकडे आंबे, पपई, द्राक्ष, ॲपल, डाळिंब, आंबा, केळे, सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सहज उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे इथे बघा कोकणातील फेमस फणस, त्याचप्रमाणे शहाळं, कलिंगड, या सगळ्या गोष्टी इथे सहजपणे उपलब्ध होतात. खूप मोठं मार्केट आहे मित्रांनो. या मार्केटला जसं की आपण इंडियामध्ये आठवडा बाजार भरतो त्याप्रमाणेच हे मार्केट असतं. आज गव्हर्नमेंट सुट्टी असल्यामुळे सगळे लोक आज बाजार खरेदी करायला आले आहेत. मला तर जरा अजिबातही वाटत नाही मी दुबईमध्ये आहे. आपल्या आठवडा बाजारासारखा सगळा माहोल इथे आहे. सगळे लोक आपली भाज्या खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. आता आपण भाज्या सेक्शनला आलो आहे. तिकडे बघा पूर्ण सगळ्या भाज्या आपल्याला दिसत आहेत, सर्व इंडियन भाज्या. इथे बघा आपल्याला पालक, लाल माठ, मेथी, कोथिंबीर, जे सगळ्या भाज्या आपल्याला इथे दिसत आहेत.
मित्रांनो, दुबईमध्ये इंडियन सगळ्या भाज्या इथे उपलब्ध होतात. भोपळा आहे, त्याचप्रमाणे फ्लॉवर, कोबी. इकडे बघा सगळे मसाले, डाळ, तेल, त्याचप्रमाणे कडधान्य, सगळ्या गोष्टी. इकडे सर्व ड्रायफ्रूट आहेत. या लाईनमध्ये पूर्ण तुम्हाला ड्रायफ्रूट मिळतील. तिथे सगळं काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड, त्याचप्रमाणे खजूर, या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील. इकडे आहे मसाल्यांचं दुकान. हे आहे तेलाचं, कडधान्यांचं दुकान. जे आपल्याकडे किराणा स्टॉल असतो, इथे बघा कसा स्टॉल त्यांनी लावला आहे तो. खूप गर्दी आहे मित्रांनो. आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सगळे आज मार्केट खरेदी करण्यासाठी आले आहेत. तरी पण मी खूप प्रयत्न करीन सर्व मार्केट तुम्हाला दाखवण्याचा. मित्रांनो, आता आपण जाऊ फिश सेक्शनला. इथे बघा आपल्याला बांगडा, त्याचप्रमाणे सुरमई दिसते आपल्याला. इथे पाहू शकता कसे मासे मिळतात. इकडे संध्याकाळची वेळ असल्यामुळे बहुतेक सगळा माल संपलेला आहे. इकडे आहे सुकी मच्छी, ज्या आपण कोकणामध्ये आवडीने खातो. सुकी मच्छी पॅकिंगमध्ये ते विकत आहेत. त्याचप्रमाणे इकडे कपड्यांचे स्टॉल आहेत. कपड्यांचे शूज इकडेच दोस्त सगळं होलसेल रेटमध्ये तुम्हाला मिळतं. 10 दिराम, 15 दिराम या रेंजमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मिळतात. आता आपण आलो आहोत परफ्यूमच्या सेक्शनला. इकडे परफ्यूमचे स्टॉल आहेत. सगळ्या प्रकारचे परफ्यूम तुम्हाला इथे रेडीमेडमध्ये बनवून देतात. त्याचप्रमाणे इकडे इलेक्ट्रॉनिक्सचे स्टॉल आहेत. वॉचेस, त्याचप्रमाणे इयरफोन्स, मोबाईल इक्विपमेंट्स, ॲक्सेसरीज सगळं तुम्हाला इथे सहज उपलब्ध होतील. तुम्ही इकडे सगळं होलसेल रेटमध्ये ते विकतायत. खूप सारे दुकानं एका ठिकाणी असतात. इथे आहेत घड्याळांचं दुकान बघा. ते 75 दिरामला एक घड्याळ आहे, 1 वर्ष वॉरंटी. असे सगळे बोर्ड लावले. 10 दिराममध्ये एक घड्याळ आहेत. इकडे मोबाईल्स कवर्स, इकडे मोबाईलचं स्टोर आहे. इथे तुम्ही पाहू शकता घरगुती सगळ्या उपयोगी वस्तू आहेत, जसे की घरामध्ये लागणारी प्रत्येक गोष्ट, छोटी छोटी गोष्ट तुम्ही पाहू शकता. साबणापासून सगळं. हे आहे घड्याळाचं दुकान. तिथे लिहिलं आहे वॉच रिपेअर करून. तुम्हाला वॉच रिपेअर करून पण इथे मिळेल. हे बघा यूज मोबाईल, लॅपटॉप, त्याप्रमाणे मायक्रोबुक सगळे इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. सेकंड हँड वस्तू आहे सगळ्या, ज्या करून तुम्हाला 100 दिराम 200 दिराममध्ये उपलब्ध होतात. हे आहे सलून. सलूनच्या शेजारी एकदम बरोबर आहे टेलरिंगचं शॉप. तिथे कपडे, तुमच्या बॅगा शिवून मिळतात. पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, गरमीचे दिवस असल्यामुळे खूप गरमी आहे. आता आपण जाणार आहोत फूड सेक्शनला. फूड सेक्शन इथे याला लागूनच आहे. चला तर मग. हे बघा मित्रांनो, इथे मिळते आपल्याला ऊसाचा रस. इंडियनसारखा स्टॉल आहे. खूप गर्दी आहे कारण खूप गरमी पण आहे बाहेर. त्याच्यामुळे थंड पिण्यासाठी लोकांची गर्दी इथे झालेली आहे. बाजूलाच आहे ज्यूस सेंटर. त्याचप्रमाणे इथे आहे पाणीपुरीचा स्टॉल, जो आपल्या इंडियामध्ये प्रत्येक नाक्यानाक्यावर मिळतो. पाहू शकता. पुढे आहे इकडे डोसा. सर्व प्रकारचे डोसे इथे मिळतात. परत इथे एक पाणीपुरीचा स्टॉल आहे. पाणीपुरी, चाट सगळं इथे मिळतंय. खूप गर्दी आहे त्या स्टॉलच्या इथे पण. इथे मिळते बघा बिर्याणी. इकडे पण बिर्याणीचा स्टॉल आहे मित्रांनो. हे आहे चायनीज फूड. हे
हे आहे नेपाळचं स्टोर. इथे मिळत आहेत मोमोज, नेपाळी मोमोज जे खूप फेमस आहे तिकडे. त्याचप्रमाणे इथे इंडियन पाकिस्तानी सगळे स्नॅक मिळत आहेत. वडे, भजी, समोसा, जिलेबी. इकडे आहे लिंबू पाणीचं स्टोर. इथे लिंबू पाणी मिळतंय पहा. मित्रांनो, पाहू शकता इकडे खाण्यासाठी किती गर्दी आहे ती. आज बहुतेक सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे खूपच गर्दी आहे मार्केटला. पाहू शकता किती रश आहे. हे आहे स्पोर्ट्स सेक्शन. तुम्ही पाहू शकता कॅरम, इतर खेळ पण तुम्ही खेळू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अशाच व्हिडिओसाठी परत भेटू. थँक्यू.